शेवग्याच्या शेंगाची भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने जर करून बघितली ना तर ही भाजींना आवडणारा सुद्धा आवडून जाते बरं का, एवढी टेस्टी लागते। मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं, लगेच शेंगा कापून घ्यायची। आपण नेहमी कशा भाजीला कापतो त्या प्रकारे पाणी गरम झालं काय शेंगा त्याच्यात टाकून द्यायचे, थोडंसं मीठ टाकायचं आणि याला शिजून घ्यायचं शेंगाला। नंतर लगेच शेंगदाणे घेतले थोडेसे, त्याला भाजून घ्यायचं आणि वाटण्यात इथं मी वाटण्यासाठी 2 कांदे, 1 टमाटर, थोडासा लसूण, अद्रक आणि थोडं खोबरे कापून घेतले आणि भाजलेले शेंगदाणे। आता हे शेंगा शिजलेले असतात, पाणी एकीकडे शेंगा एकीकडे करून घ्यायच्या आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा, ते काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खोबरं, अद्रक, लसूण याला सुद्धा बारीक करून घ्यायचं। आणि आता लगेच कांदा कापून घ्यायचं, तर कांद्याला काही पेस्ट वगैरे करायची नाही, त्याच्यामुळे जेवढं होईल ना तेवढा असा बारीक कापायचा बरं का। आणि सोबतच टमाटर सुद्धा कापून घ्यायचं। आता हे कापून झालं का लगेच गॅसवर कढई ठेवायची, तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये जिरे टाकून द्यायचे बरं का। जिरे तडतडले का त्याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं टाकायचे असे बरेच आणि लगेच कापलेला कांदा टाकून द्यायचं बरं का। आता कांद्याला जास्त लालसर पण नाही करायचं, मीडियम असं परतून घ्यायचं याच्यामध्ये आणि लगेच टमाटर टाकून द्यायचं बरं का। आता टमाट्याला मिक्स करून घ्यायचं, थोडंसं नरम पडून द्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये ना जे खोबरं बारीक करून घेतलं होतं ना आपण मसाला अद्रक लसणाचा, तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा, असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात ना लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची आणि मीठ टाकायचं बरं का। थोडंसं पहिलं पण मीठ टाकले त्याच्यामुळे ह्यावेळेस विचार करून टाकायचं आणि याला ना थोडंसं असं परतून घ्यायचं एखाद्या मिनिटभर, म्हणजे खोबरं ते चांगलं भाजलं जातं बरं का। लगेच आपल्या शेंगा टाकून द्यायच्या आणि शेंगाला बारीक गॅस करून 1 मिनिट वाफून द्यायचं, झाकण काढायचं आणि जे पाणी होतं ना शेंगाचं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं बरं का। आणि आता याला उकळी आणून घ्यायची, उकळलं का त्याच्यामध्ये लगेच शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचं बरं का। शेंगदाण्याचं कूट थोडा बारीकच करायचा। आता याच्यात ना कापलेली कोथिंबीर टाकायची अशी बरीच, आणि जेव्हा भाजीला उकळी येते ना तेव्हाच कोथिंबीर टाकायची बरं का, भाजीला छान टेस्ट येते याच्यामुळे। मग आता काय करायचं, झाकण ठेवून याला तुम्ही 4-5 मिनिटांसाठी बारीक मीडियम गॅसवर उकळून घ्या। आता तुम्ही बघू शकता शेंगा सुद्धा एवढ्या मस्त शिजलेल्या आहेत ना, तुम्ही अशा प्रकारे ना एकदा शेवग्याची शेंगाची भाजी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा।